नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे स्टडी बूस्टर मराठी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचे PYQ जे आहेत पॉलिटी विषयाचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. 2012 ते 2025 पर्यंत आलेले PYQ जे आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेचे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया. बघा, या व्हिडिओमध्ये आपण घटना निर्मिती हा जो सब टॉपिक आहे या विषयामधला त्याच्यावरती आयोगाने किती प्रश्न विचारलेले आहेत, कसे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता पहिला प्रश्न पहा. हा प्रश्न 2012 साली विचारलेला आहे. प्रश्न काय आहे? भारत सरकार अधिनियम 1935 मधील सूचनापत्रांचा समावेश 1950च्या भारतीय संविधानात कसा केला आहे? कसा केला आहे म्हणजे 1935चा ऍक्ट जो आहे ह्या ऍक्ट मधील सूचनापत्रांचा समावेश 1950च्या भारतीय संविधानात कसा केला आहे? तर 4 ऑप्शन आहेत. मूलभूत हक्क म्हणून केलेला आहे का राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे म्हणून केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे असा भारतीय संविधानामध्ये या सूचनापत्रांचा समावेश केलेला आहे. आता हा जो प्रश्न जर पाहिला तर भारतीय संविधानामध्ये आपण विविध देशाकडून तरतुदी घेतलेल्या आहेत, तर ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसं की 1935चा ऍक्ट जो आहे तर या ऍक्ट मधून आपण खूप साऱ्या गोष्टी या भारतीय संविधानामध्ये घेतलेल्या आहेत. आता याच्यावरती जर बघितलं तर मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? तर अमेरिका. ठीक आहे. तर हे काही प्रश्न आहेत. ह्याच्यावरती एक दुसरे प्रश्न आयोगाने विचारलेले पहा. 2013 साली हा प्रश्न विचारलेला आहे. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारे यांच्या जोड्या लावा. 2013 साली प्रश्न विचारलेला आहे. इकडे पहा, राज्यपालाचे पद आणि कोणत्या देशाकडून आपण घेतलेले आहे ते इथे दिलेले आहे. आता तुम्हाला सी च तर ऑप्शन माहिती आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते आपण 1935च्या कायद्यामधून घेतलेलं आहे. म्हणजे सी च काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 1. मग सी च माहिती आहे तुम्हाला, हे 3 माहित नसेल, ठीक आहे, ए बी डी पर्याय तुम्हाला माहित नाही, तर तुम्ही सी चा ऑप्शन पहा. सी च उत्तर आहे 1. हे सी च उत्तर आहे 1. त्याच्यामुळे तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर क्रमांक 2 येतं. म्हणजे या 4 ऑप्शन पैकी एखादा जरी तुम्हाला माहित असला तरी तुम्ही उत्तरापाशी पोहोचू शकता. ठीक आहे. आणखीन 2021-23 ला आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. पहा, 2021चा हा प्रश्न आहे. एकीकडे तरतुदी दिलेले आहेत आणि एकीकडे देशाची नावे दिलेली आहेत. ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा काय येतं, आणि याचं सुद्धा उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा, याचं स्पष्टीकरण पहा. तर भारत सरकार कायदा 1935 जो आहे त्याच्यापासून आपण राज्यपालाचे पद, संघराज्य योजना, न्याय व्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी जे आहेत त्या आपण या ऍक्ट मधून घेतलेल्या आहेत. जसे ऑस्ट्रेलियाची घटना आहे त्याच्यामध्ये समवर्ती सूची, हे पूर्ण तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. आता त्याचा पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबरला, कोणत्या नोव्हेंबरला? 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? हा प्रश्न आहे 2018 सालचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा. म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी कोणत्या तरतुदी लागू झाल्या असा हा या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर उत्तर जर पाहिलं तर याचं उत्तर याचा पर्याय क्रमांक 1, अ, ब आणि क. मूलभूत अधिकार कधी लागू झाले? तर नंतर 26 जानेवारी पासून. ठीक आहे. तर याचं थोडंसं स्पष्टीकरण पाहूया. बघा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली भारतीय राज्यघटना काय झाली? संमत झाली. ठीक आहे. आणि त्यावेळेस भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 22 भाग होते. पण राज्यघटनेचा अंमल जो आहे, पूर्ण पद्धतीने अंमल जो आहे 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. म्हणजे अंशतः अंमल जो आहे कधीपासून सुरू झाला? 26 नोव्हेंबर. ठीक आहे. आणि पूर्णतः अंमल जो आहे तो 26 जानेवारी पासून सुरू झाला. त्याच्यामुळेच आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी कोणते कलम लागू झालेले होते? तर कलम 5, 6, 7, 8, 9 जे की सिटिझनशिप
याबद्दल हे कलम आहेत ते लागू झालेले होते. कलम 60, कलम 324 जे की निवडणुकाबद्दल आहे. हे सर्व आर्टिकल जे आहेत ते 26 नोव्हेंबर 1949 रोजीच लागू झालेले होते. इकडे काही कलम व त्याचे अर्थ आहेत ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता याचा आणखीन एक माहिती आहे इथं पहा की लेखनाचे कार्य जे आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचे कोण केलेलं होतं? प्रेम बिहारी नारायण सक्सेना यांनी केलेलं होतं. आणि सजावट करण्याचं कार्य जे आहे ते नंदलाल बोस यांनी केलेलं होतं. ठीक आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना अंशतः अंमलात आली होती. आता पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही? म्हणजे चुकीची कोणची आहे ते सांगा. ठीक आहे. चुकीची बाब कोणती आहे? राज्यसेवा 2019 ला हा प्रश्न आहे. तर पहिलं विधान काय आहे? चूक आहे. कारण का 11 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टाचा ठराव मांडला का? नाही. तर याचं उत्तर आहे 13 डिसेंबर रोजी मांडला. ठीक आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टाचा ठराव मांडला आणि 11 डिसेंबरला नाही. म्हणजे आणि हा ठराव कधी पारित झाला? तर पुढच्याच वर्षी 22 जानेवारी 1947 रोजी हा ठराव काय झाला? पारित झाला, संमत झाला. आणि 11 डिसेंबरला काय झालं मग? 11 डिसेंबर 1946 रोजी स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची काय झाली? निवड झाली. आता पहा 2019 ला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा, तुम्हाला दाखवतो. हा बघा 2022 मध्ये प्रश्न विचारला आयोगाने. काय आहे? 13 डिसेंबर 1946 रोजी डॅश यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टाचा ठराव मांडला. कोण मांडला ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आता पुढचा प्रश्न पहा. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि 1947 चा जो ऍक्ट होता, भारतीय स्वातंत्र्य ऍक्ट, या ऍक्ट मुळे संविधान सभेमध्ये काय बदल झाला याच्याबद्दल हे विधाने ध्यानात घ्यायचे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये हा प्रश्न विचारला होता. ठीक आहे. आता पहा पहिलं विधान काय आहे? संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. याचं स्पष्टीकरण पहा. इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 नंतर संविधान सभा पूर्ण सार्वभौम बनली. याच्या पूर्वी कशी होती? तर ती ब्रिटिश यांच्या नियंत्रणाखाली होती. आणि ऍक्ट नंतर काय झाले? स्वतःचे निर्णय आपण स्वतः घेऊ लागलो इंडिपेंडन्स भेटल्यानंतर. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे. आता दुसरं स्टेटमेंट काय पहा. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. याचं स्पष्टीकरण पहा. हेच संविधान सभा जी आहे हेच पुढे काय बनली? पहिली संसद. आणि संसद म्हणून हे काम करू लागली. म्हणजे एकाच संस्थेने दोन भूमिका केल्या. एक संविधान तयार करणे आणि एक दुसरं म्हणजे कायदा बनवणे. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणून काम करत होती तेव्हा अध्यक्ष होते जे.व्ही. मावळणकर आणि राजेंद्र प्रसाद हे फक्त संविधान सभेचे अध्यक्ष होते. हे ध्यानात ठेवा. ह्याच्यावरती आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आणि म्हणून हा क बी जे आहे ते क विधान काय? दुसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. क विधान चुकीचं आहे. कारण का जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून काम करत असे तेव्हा अध्यक्ष स्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत का? नाही. कोण होते? जे.व्ही. मावळणकर. ठीक आहे. आता पुढचं विधान बघा. संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. हे विधान बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ ब ड हे विधान बरोबर आहे. आता ही संख्या कमी का झाली? तर फाळणीनंतर सदस्य संख्या जी आहे 391 च्या ठिकाणी 299 पर्यंत आली. तर याचं हे होतं स्पष्टीकरण. ठीक आहे. बघा मित्रांनो, आपण PYQ चे स्पष्टीकरण जे आहेत ते आपण डेली व्हिडिओ टाकणार आहोत. प्रत्येक चॅप्टरवर, प्रत्येक टॉपिक वाईज, सब टॉपिक वाईज, कंबाईनचे असेल, राज्यसेवेचे असेल, ते आपण डेली टाकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायचे. चला तर मग पुढचे प्रश्न पाहूया. अयोग्य जोडी ओळखा. तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 जानेवारी
25/1950 ला शासनाद्वारे राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार, हे चूक आहे. तर 22 मार्च रोजी दिनदर्शिकेचा स्वीकार झालेला होता, हे ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे हे 3 नंबरचं उत्तर येतं. आता थोडंसं रिकॅप पाहूया. संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ते कधी झाली? 9 डिसेंबर. हे फॅक्ट आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो. आता 11 डिसेंबर रोजी अध्यक्ष म्हणून निवड झाली. कोणाची ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 13 डिसेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टाचा ठराव मांडला. ठीक आहे. आणि 22 जानेवारी 1947 ला तो ठराव मंजूर झाला. आणि 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान काय झाले? स्वीकृत. आणि संविधान लागू झाले 26 जानेवारी 1950 पासून. ठीक आहे. आणखी महत्वाच्या याच्यामधल्या गोष्टी पहा. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संघशक्ती जी समिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. प्रांतीय संविधान समिती जी होती त्याचे अध्यक्ष कोण होते? सरदार पटेल. आणि मूलभूत हक्क समिती जी होती त्याचे अध्यक्ष कोण होते? पटेल. ठीक आहे. तर हे पूर्ण पद्धतीने तुम्ही पहा. हे आपण रिकॅप घेतलेलं आहे आणि खूप महत्वपूर्ण आपण प्रश्न जे आहेत याच्या माध्यमातून घेतलेले आहेत. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊन, सब टॉपिक घेऊन डिस्कस करूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमचे सजेशन जे आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.